मी इतकं तर काढलं आणि इकडे आपल्याला फेवरेट डिझाईन करायची आहे मी बोलली. आणि हे टेल पार्ट बी मी काढलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. बघा टेल पार्टला मी हे सगळं केलं आहे ते मी तुम्हाला सांगते. इकडे मी लाईन्स मारले आणि इकडून मी लाईन मारत गेली नंतर इकडून मी सर्कल्स काढले, मी स्लीव्स बोलू शकता तुम्ही. आणि परत इकडून लाईन्स मारला आहे. आणि गाईज पुढची टेक्निक आपल्याला यूज करायची आहे हँडमेड टेक्निकच. इकडून आपल्याला छोटे छोटे पोरं म्हणून काढा, मीच मोठे मोठे बोलव तरी पहिल्यावाले. आणि दुसरेवाले इतके छोटे की तुम्ही मोजू बी नाही शकत. कोण काढते त्यांनाच माहिती असेल की ते कितके आणि काय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 काढले होते. पहिल्या लाईनमध्ये मी 10 काढली. 10 प्रत्येक लाईनमध्ये काढायचे. तुम्ही तुमचा फेवरेट काढू शकता. तिकडे तुमचे फेवरेट डिझाईन आणि मोर फेवरेट. मला हा प्रॉब्लेम आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमचं काढू शकता. गाईज आपण काढत जाते, माझा हात दुखत जाते. गाईज आपण आता पहिल्याला 10 काढलेले, आपण आता कमी होत जात आहे नंतर. बघा गाईज मी काढत जाते. हे बघा काढलं मी आता. इतकं तर काढलं सगळं, इतकं आपण काढलं. चला आपण आता पुढे इकडे एक ट्रायंगल काढायचा आहे. ट्रायंगल काढले की त्याच्या आतमध्ये बी एक ट्रायंगल काढते आणि त्याच्या आतमध्ये पॉइंट काढायचा. पॉइंट काढल्यानंतर आपल्याला सगळं झालं, फक्त आपल्याला बाहेर बी जराशे पॉइंट्स मारायचे. नाही माझे हात खूप दुखत आहे तरी बी मी काढते. 5 सेकंड बी मी रेट्स नाही घेतले. मी आता अभ्यासापासून मोकळी झाली की मी इकडे ड्रॉइंग काढायला बसली. मीन्स पहिलं जेवून घेतलं नंतर ड्रॉइंग काढायला बसली. 5 सेकंड बी रेस्ट नाही घेतलं. चला गाईज हे तर सोडून नका. नंतर आपल्याला इकडे लाईन मारत जायचे. तुम्ही आता बघितलं की मी कशी मारल्या लाईन आणि खूप सुंदर दिसते, तुम्ही बोलतात तर. चला आपण ह्याला स्केच आउट करूया. ते तर मी चुटकीमध्ये करते. ती गाईज मी पूर्ण ड्रॉइंग दाखवणार नाही. मी हे तुम्हाला तुमचा फेवरेट कलर करायचा आहे. फेवरेट कलर मीन्स युअर ओन मी असं बोलू शकतो. तो ओन फेवरेट कलर करायचा आहे. आणि तिकडून आपल्याला अजून एक लाईन मारायची बाहेरून, म्हणजे प्रॅक्टिकल. बघा गाईज आता आपल्याला हिला स्केच आउट करायचे. पूर्ण आपल्याला आपलं फेवरेट काय हे मी तुम्हाला पूर्ण नाही दाखवत. चला आपण त्यासाठी इतकंच. तोपर्यंत बाय बोलायच्या अगोदर मी माझं टॉय हाऊस कसं काय दाखवायला विसरू शकते. त्याला टॉय हाऊस दाखवते सगळं हटेल. गाईज बघा माझी 1 वर्षाची मेहनत ह्याच्या आतमध्ये. चला मी टॉय हाऊस खोलून दाखवते. हे बघा गाईज ही माझ्या टॉय हाऊसची स्टार्टिंग आहे. हा हॉल आहे, इकडून हॉल आहे. हा पूर्णच्या पूर्ण एक किचन. मी कॅमेरा उचलून दाखवते. हा पूर्णच्या पूर्ण एक किचन आहे. किचन नंतर आपला येतो बेडरूम.
बेडरूममध्ये तुम्ही तुमचं फेवरेट काढू शकता. आणि हे माझे सगळे टॉईज आहे, हे मी स्वतःहूनच बनवले. तुम्ही बोलू शकता मी इतकं सगळं कसं केले असेल, ते बी मी कसं केलं ते बी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि गाईज दुसरा पार्ट आहे आपला कपडे चेंजिंग करायचं. आणि हा बाथटब आहे, हे पाणी आहे आणि हे वॉशरूम आहे. ह्याच्यानंतर आपलं येतं ब्युटी पार्लरमध्ये आपल्याला इकडे फेस मास्क बनवायचे आहे आणि मी हे बनवले. नंतर आपल्याला इकडे हॉस्पिटल दिसेल. इकडे पेशंट्सला झोपवायचं आणि इकडे डॉक्टरची सीट आहे. पुढचं आपल्याला दिसेल इकडे मार्केट, म्हणजे इकडे आपल्याला खायला बी सगळं भेटेल. आणि इकडे काय काय गोष्टी बसायला बी इकडे चेअर आहे आणि इकडे ह्याच्यासाठी काम करण्यासाठी. आणि हा गार्डन आहे, गार्डन बघू शकता तुम्ही. इकडे स्लाईड आहे आणि इकडे एक सीसॉ आहे आणि इकडे आपण ते लहानपणी खूप पाहिजे असतं आणि डोंबिवलीमध्ये याच्यासाठी लाईन लागलेली असते. पुढे आपल्याला इकडे पार्टी हॉल बी दिसेल. गाईज सांगा ह्याच्यात काय काय रिमेनिंग आहे, तुम्ही नक्की सांगा. आणि गाईज नंतर इकडे दिसते की हॉरर हॉररची स्पेलिंग सुटली आहे का नाही मला नाही माहिती. नंतर इकडे बघा, इकडे दरवाजा आहे आणि तो उघडतो आणि तो घाबरता असेल कॉमेडी. पण मी तुम्हाला हे करायचं असेल ना, पूर्ण करायला खूप हे लागेल. नंतर आहे गाईज आपलं चेंजिंग म्हणजे कपडे घ्यायचे. हे वेडिंग्सचे 2 ड्रेसेस आणि बाकी घालायचे. नंतर गाईज आपल्याला इकडे स्कूल दिसू शकते. स्कूल तर मी काढायला नक्की विसरणार नाही, तो तर मेन पार्ट असतो. एज्युकेशन ह्याच्यातच जास्त होतं. नंतर गाईज आपल्याला इकडे दिसतंय बँक आणि ह्याचं काम चालू आहे, म्हणजे आपण वर्किंग बोलू शकतो. आणि गाईज इकडे आपल्याला एक हे दिसेल, यार्ड दिसेल. त्याच्यात डेड बॉडी ठेवतात मेलेल्या माणसाचे. इकडे आपल्याला एक जॅकचं उघडं आहे, त्याच्यात मी ड्रॉइंग काढलेली आहे, याच्यात मेलेला माणूस दाखवायला. आणि बाकीचे सगळे बंद आहे. आणि गाईज नंतर इकडे आपला आहे एक शॉप. मी सगळं बनवलं. आणि हे माझ्या आर्या पोटले करून, माझ्या क्लासमध्ये 3 आर्या चव्हाण, आर्या प्रसाद, आर्या पोटले. ती माझी बहीणसारखी मानते, पण ती माझी बेस्ट फ्रेंड बी नाही, ती माझी फ्रेंड. नंतर गाईज आपल्याला इकडे भेटेल म्युझियम. हे माझं सगळ्यात फेवरेट या पार्टमध्ये. हे मी स्वतःहून सगळं काढलं. गाईज नंतर काहीच नाही आत्तासाठी इथपर्यंत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.